पेपर लीकपेक्षा मोठा गुन्हा आपणच करतोय. आज हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचा आवाज ऐकणं खूप गरजेचं आहे. पण या आंदोलनाने मला एक मोठा प्रश्न विचारायला भाग पाडलं. खरा प्रश्न हा आहे की या पेपर लीकमुळे खूप मुलांनी त्यांचं आयुष्य संपवलं. पण कधी विचार केला का की एखादा विद्यार्थी इतका का तुटतो की त्याला स्वतःचं आयुष्य संपवण्याशिवाय दुसरा मार्गच उरत नाही? या मागचं खरं कारण फक्त एक परीक्षा असते असं मला वाटत नाही. पेपर लीक होणं चुकीचंच आहे. विद्यार्थ्यांना तर न्याय मिळालाच हवा. पण पेपर लीक होणं हे मूळ कारण नाही. मूळ कारण खूप खोल आहे. मुलांना लहानपणापासून काय शिकवलं जातं? चांगले मार्क्स मिळवा, चांगल्या कॉलेजात जा, चांगली नोकरी मिळवा, मग तुम्हाला म्हटलं जाईल यशस्वी. पण ह्या कारणामुळे हळूहळू काय होतं? मुलं परीक्षा देत नाहीत, ती स्वतःची किंमत सिद्ध करण्यासाठी परीक्षा द्यायला लागतात. आणि इथूनच खरी शोकांतिका सुरू होते. कारण जेव्हा अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाही, विद्यार्थी फेल होतात, पेपर लीक होतो, निकाल वाईट लागतो, तेव्हा एखादा विद्यार्थी फक्त परीक्षा हरत नाही, तो स्वतःलाच हरून बसतो. कारण त्या विद्यार्थ्याने स्वतःची ओळख एका रँकशी, एका कॉलेजशी आणि एका नोकरीशी जोडलेली असते. आणि जेव्हा या गोष्टी होताना त्याला दिसत नाही, तर त्याची पूर्ण आयडेंटिटीच तुटून जाते. हे आंदोलन न्यायासाठी आहे आणि ते योग्यच आहे. पण या आंदोलनाने आपल्याला स्वतःकडे पाहायलाही भाग पाडलं पाहिजे. कारण आपण काय करतोय? मुलांना शिक्षण देतोय की त्यांच्या मनात भीती भरतोय की जर तू परीक्षा हरलास तर तू तुझं आयुष्यही हरशील? हीच आपल्या शिक्षण व्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. आपण अशी मानसिकता तयार केली आहे जिथे एका निकालाला माणसाच्या आयुष्यापेक्षा जास्त किंमत दिली जाते. पेपर लीक तर थांबवता येईल, पण जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांची किंमत निकालावर मोजत राहू, तोपर्यंत प्रश्नपत्रिका बदलेल, सगळं काही बदलेल, पण अशा शोकांतिका बदलणार नाहीत.